तुम्हाला पण खमंग आणि खुसखुशीत शंकरपाळे आवडतात का? चला मग आज दिवाळीच्या फराळामध्ये शंकरपाळे बनवूया. 750 ग्रॅम मैदा आहे हा. यामध्ये 3 मोठे डाव गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण वापरू शकता. पूर्ण मैद्याला चोळल्यानंतर यामध्ये बघा हातामध्ये गुठळी झाली म्हणजे हे योग्य मोहनचं प्रमाण आहे. आता यासाठी आपल्याला साखर लागणार आहे. तर 1.5 वाटी साखर आहे, ती मी मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि 1 वाटी दुधामध्ये ही सगळी साखर आपल्याला घालायची आहे आणि विरघळवून घ्यायची आहे. यानेच आपण मैदा भिजवणार आहोत. आता यामध्ये किंचित चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित थोडं थोडं करून हे दूध आणि साखरेचं मिश्रण घालून हे पीठ आपलं मळून घेतलेलं आहे. सुरुवातीला कमी घालायचं आहे म्हणजे आपल्याला हळूहळू अंदाज येतो की किती आवश्यक आहे. नंतर तेल लावून याला 10 ते 15 मिनिटांसाठी मुरत ठेवून द्यायचं आहे. इतक्या वेळामध्ये मैदा व्यवस्थित सेट होणार आहे. आता आपण याच्या शंकरपाळे लाटून घेऊया. पहिले मी एक छोटा गोळा घेतला आहे, त्याला पोळपाटावर व्यवस्थित लाटायचं आहे. मोठी पोळी लाटायची आहे आणि त्यानंतर त्यावर थोडंसं तेल आपण टाकणार आहोत. हे तेल हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर फोल्ड करायचं आहे आपल्या पोळीला. जसं आपण मठरीसाठी करतो त्याचप्रमाणे, किंवा पोळीसाठी पण बरेचदा असं आपण बनवतोच. हे असं व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याला लाटायचं आहे. आणि जाडी जास्त नाही ठेवायची आणि पातळ पण नाही करायची. योग्य जाडी असली की शंकरपाळी जास्त खुसखुशीत होतात. आता मी कट करून घेते. याला डायमंड शेपमध्ये कट केलेला आहे आणि यानंतर आपल्याला ह्या सगळ्या शंकरपाळ्या गरम तेलात तळून घ्यायच्या. सुरुवातीला गॅस थोडा हाय ठेवायचा आहे. तेल व्यवस्थित तापलंय का आपण एकदा बघून घेऊया. तर हे वर आलंय तळून म्हणजे आपलं तेल तयार झालेलं आहे. आता यामध्ये सगळ्या शंकरपाळ्या सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवर छान गोल्डन रंगाला येईपर्यंत आपल्याला ह्या शंकरपाळ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर आजची ही सोप्या पद्धतीची शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. थँक्यू.